दी यवतमाळ सहकारी बँक लिमिटेड भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। दी यवतमाळ जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीमध्ये शिपाई पदांसाठी भरती निघाली, त्याचबरोबर वरिष्ठ लिपिक पदांसाठी ही भरती निघाली आणि पगार सुद्धा यामध्ये 12,000 ते 15,000 रुपये महिना एवढा आपल्याला भेटणार आहे। त्याचबरोबर यामध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। त्याचबरोबर ग्रॅज्युएशन वाले सुद्धा यामध्ये फॉर्म भरू शकतात। मुलांना आणि मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येते आणि 18 सप्टेंबर पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले। दी यवतमाळ जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीचे आणि 30 सप्टेंबर 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर सरकारी नोकरी तर या भरतीची संपूर्ण जाहिरात आलेली आहे। तर या भरतीमध्ये पेपर आहे की नाही, त्याचबरोबर यामध्ये आपली निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे दी यवतमाळ जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीमध्ये, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। काय काय यामध्ये पात्रता आहे, कशा प्रकारे आपलं या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे, वयोमर्यादा काय, फी काय, संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे दी यवतमाळ जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक या भरतीबद्दल। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून दी यवतमाळ जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर कनिष्ठ लिपिकच्या 119 जागा आहे आणि सहाय्यक कर्मचारी शिपाईच्या 14 जागा आहे। तर शिक्षणचा जर विचार केला, पहिलं जे पद आहे कनिष्ठ लिपिकचा 119 जागा आहे, तर यामध्ये 45% गुणाचं आपलं ग्रॅज्युएशन झालं पाहिजे आणि त्याचबरोबर दुसरं जे पद आहे सहाय्यक कर्मचारी शिपाईचे, तर यामध्ये आपल्याला फक्त 10वी पासवरच फॉर्म भरता येते मुलांना आणि मुलींना, आणि पहिल्या पदामध्ये सुद्धा लिपिक पदामध्ये सुद्धा मुलांना आणि मुलींना यामध्ये फॉर्म भरता येते आणि 30 सप्टेंबर 2025 रोजी आपल्या यामध्ये वय मोजल्यानंतर गणलं जाणार आहे। तर पहिलं जे पद आहे हे लिपिकचं पद आहे, यामध्ये जे वयोमर्यादा आहे 21 ते 35 पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते, 21 वर्ष ते 35 वर्षापर्यंत। त्यानंतर शिपाईचं पद आहे, शिपाई पदामध्ये जे वयोमर्यादा 18 ते 35 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते आणि नोकरीचं जे ठिकाण असणार आहे हे संपूर्ण यवतमाळ हे नोकरीचं ठिकाण असणार आहे। नोकरी आपल्याला यवतमाळमध्ये करावं लागणार आहे आणि फीचा जर विचार केला 1062 रुपये या भरतीची फी ठेवण्यात आलेली आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही जी भरती निघाली आहे दी यवतमाळ जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक, या भरतीची जी वेबसाईट आहे www.ydccbank.com ही वेबसाईट आहे आणि त्याचबरोबर या भरतीमध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे पेपरच्या बेसवर आपल्या या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे। 90 मार्काचा आपला पेपर असणार आहे आणि 5 मार्कासाठी आपल्याला शैक्षणिक पात्रतेवर 5 मार्क भेटणार आहे आणि 5 मार्कासाठी आपली मुलाखत होणार आहे। अशा प्रकारे 100 पैकी आपली मेरिट या ठिकाणी लागणार आहे, SC ST OBC WS NT विजो पण SBC SBC या सर्व कॅटेगरीसाठी। तर पहिलं जे पद या ठिकाणी आहे, तर पहिलं जे पद या ठिकाणी तर त्या या ठिकाणी कनिष्ठ लिपिक श्रेणीचं पद आहे आणि यामध्ये जे पगार भेटणार आहे आपल्याला 15,200 रुपये महिना भेटणार आहे कनिष्ठ लिपिक पदामध्ये आणि त्याचबरोबर सहाय्यक कर्मचारी शिपाईचं पद आहे, यामध्ये पगार भेटणार आहे 12,200 रुपये महिना आपल्याला यामध्ये भेटणार आहे आणि त्याचबरोबर यामध्ये जर आपण पाहिलं तर पहा यामध्ये आपला पेपर असणार आहे। पहिलं जे पद आहे या ठिकाणी तर ते कनिष्ठ लिपिकचं पद आहे, यामध्ये आपल्याला 90 मार्काचा पेपर असणार आहे, ज्यामध्ये सामान्य ज्ञानाच्या प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीच्या प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर गणिताचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे, मराठी व्याकरणचे, बँकिंगचे, तर हे काही या ठिकाणी प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे दुसरं जे पद आहे हे या ठिकाणी सहाय्यक कर्मचारी शिपाईचं पद आहे, तर यामध्ये 90 मार्काचा पेपर असणार आहे, ज्यामध्ये सामान्य ज्ञानाच्या आणि बुद्धिमत्ता चाचणीच्याच प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे 90 मार्काचा पेपर असणार आहे, दोन्ही याच्यात 90 मार्काचा पेपर असणार आहे। 5 मार्क आपल्याला शिक्षणाच्या बेसवर भेटणार आहे, जेवढं आपलं जास्त शिक्षण झालं आहे त्याच्या बेसवर, आणि 5 मार्कासाठी मुलाखत, अशी 100 पैकी मेरिट लागणार आहे। दी यवतमाळ जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीची सर्व जाहिरात आपण टेलिग्राम ग्रुपवर टाकले, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे टेलिग्राम ग्रुपची, तर जॉईन करून घे, त्यावर हे सर्व जाहिरात दाखवून दिलेली आहे। तर मी तुम्हाला दी यवतमाळ जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीची संपूर्ण जाहिरात दाखवून देतो या व्हिडिओच्या माध्यमातून, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। दी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे आणि फॉर्म भरणे चालू झाले आणि वेबसाईट जर आपण पाहिलं www.ydccbank.com या वेबसाईटवरून आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे 18 सप्टेंबर 2025 पासून चालू झाले आहे, 30 सप्टेंबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी, तर ती यवतमाळ जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीची संपूर्ण जाहिरात आहे। 2 पदं यामध्ये आहेत। तर पहिलं जे पद आहे हे कनिष्ठ लिपिकचं पद आहे, 119 जागा आहे, वयोमर्यादा 21 ते 35 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येईल
आणि शैक्षणिक पात्रता जर पाहिलं कोणत्याही शाखेतील पदवीधर किमान 45% गुणांनी उत्तीर्ण असला पाहिजे. म्हणजे 45% आपल्याला यामध्ये ग्रॅज्युएशनमध्ये असले पाहिजे तर आपल्याला फॉर्म भरता येते. आणि त्याचबरोबर जर समजा आपल्या या ठिकाणी बँकिंग डिप्लोमा असल्यास प्राधान्य संगणकाचे ज्ञान आवश्यक राहणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर सहाय्यक कर्मचारी शिपाईचे पद आहे, तर यामध्ये बघू शकता 18 ते 35 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे. शिक्षण फक्त 10वी पास लागते मुलांना आणि मुलींना. त्यानंतर 30 सप्टेंबर 2025 रोजी आपला वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे. आणि आपल्याला जो पगार भेटणार आहे, कनिष्ठ लिपिकचं जे पद आहे यामध्ये पगार आपल्याला महिन्याला भेटणार आहे, 15,200 रुपये महिना भेटणार आहे. त्यानंतर सहाय्यक कर्मचारी शिपाईचं पद आहे, यामध्ये सुद्धा पगार 12,200 रुपये महिना आपल्याला भेटणार आहे. त्यानंतर निवड प्रक्रियेचं जर पाहिलं तर आपलं यामध्ये काय कशा प्रकारे आपलं सिलेक्शन होणार आहे, तर पेपरच्या बेसवर. तर बघू शकता कनिष्ठ लिपिक श्रेणीतील पदांकरिता 90 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. आणि त्यामध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बँकिंगचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि त्याचबरोबर सामान्य ज्ञानचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. गणित व बुद्धिमत्ता चाचणी ह्या विषयावर प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 90. आणि त्याचबरोबर 5 मार्कासाठी 5 मार्क आपल्याला काय भेटणार आहे, यामध्ये जेवढं तुमचं शिक्षण झाले शिक्षणाच्या बेसवर 5 मार्क भेटणार असेच. आणि मुलाखतीचे 5 मार्क, अशा प्रकारे 100 मार्काची यामध्ये आपली निवड प्रक्रिया असणार आहे 100 पैकी. त्यानंतर सहाय्यक कर्मचाऱ्यांकरिता जे यामध्ये पेपर ठेवण्यात आला आहे, तर 90 मार्कासाठी हा पेपर आहे, ज्यामध्ये शिपाईचं पद आहे, त्याचबरोबर सहाय्यक कर्मचाऱ्यांचे पद आहे. 90 मार्काचा पेपर असणार आहे, ज्यामध्ये सामान्य ज्ञानचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि त्याचबरोबर हा 90 मार्काचा पेपर असणार आहे. आणि 5 मार्कासाठी आपल्याला शैक्षणिक पात्रताचे 5 मार्क भेटणार आहे. आणि त्याचबरोबर 5 मार्क या ठिकाणी आपल्याला मुलाखतची भेटणार आहे. बघू शकता इथे लिहिलेलं आहे, कनिष्ठ लिपिक व सहाय्यक कर्मचाऱ्यांची शिपाई पदासाठी ऑनलाईन परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना बँक धोरणानुसार, तर बघू शकता या ठिकाणी दिलेला आहे. तर अशा प्रकारे उमेदवारांची अंतिम निवड सूची जी आहे असणार आहे. तर उमेदवाराच्या ऑनलाईन परीक्षेतील गुण अधिक मुलाखतीचे गुण यांची बेरीज करून एकूण 100 गुणांपैकी गुणानुक्रमे अंतिम निवड सूची तयार करण्यात येणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे. त्याचबरोबर बघू शकता या ठिकाणी परिवीक्षाधीन कालावधी प्रोबेशनल पिरियड, निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 1 वर्षासाठी परिवीक्षाधीन कालावधी प्रोबेशनरी सेवेत नेमणूक दिली जाईल. नेमणूक दिलेल्या उमेदवारास परिवीक्षाधीन कालावधीमध्ये कनिष्ठ लिपिकास 11,000 रुपये प्रति महिना व सहाय्यक कर्मचाऱ्यांना 7,000 रुपये प्रति महिना एकत्रित पगार देण्यात येईल. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता ऑनलाईन परीक्षेचे जे शुल्क या ठिकाणी देण्यात आलेले आहे, तर यामध्ये बघू शकता हे आपल्याला वाचायचं कारण की खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे सर्व जाहिरात आपण टेलिग्राम ग्रुपवर टाकले आहे, कारण की हे सर्व जाहिरात तुम्ही वाचा त्यानंतरच तुम्ही भरा. कारण की बघू शकता फीसुद्धा यामध्ये 1,062 रुपये फी ठेवण्यात आली आहे. तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली, जॉईन करून घ्या. त्यावर हे सर्व जाहिरात टाकले, सर्व जाहिरात वाचूनच फॉर्म भरा.